brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तब्बल 7 तासानंतर बिबट्याची सुटका करण्यात वन विभागाला आणि अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. 7 तास जे आहेत की सर्चिंग ऑपरेशन चालू होतं. वसईच्या भाईंदरच्या याच बीपी रोड परिसरात सकाळी 7:30च्या सुमारास हा बिबट्या आला आणि सीसीटीव्ही मध्ये देखील हा बिबट्या कैद झालेला आहे. सुरुवातीला लोकांमध्ये पळापळ सुरू झाली आणि रात्री 2:30 वाजल्यापासून हा बिबट्या भाईंदर आणि आसपासच्या परिसरात फिरतोय आणि लोकांनी जे आहेत की कंट्रोलवर कॉल केला, पोलिसांना कॉल केला, परंतु पोलीस जे आहेत की नेमकं करणार तरी काय, पोलिसांनी शेवटी अनाउन्समेंट केली. जोरजोरात पोलीस व्हॅन मधून ते अनाउन्समेंट करत होते, परंतु लोक झोपेमध्ये होती त्यामुळे त्यांना काही कळू शकलं नाही. तर दुसरीकडे आहे की सकाळी 7:30 वाजता याच इमारतीच्या मजल्यावर जो आहे बिबट्या घरात घुसला आणि त्यावेळेला संपूर्ण फॅमिली सकाळी उठून तयार होती आणि ही जी खुशी टाक आहे त्याच्यावर त्यांनी हमला केला आणि बाथरूमच्या बाजूला हा लपून राहिला. ताबडतोब जे आहेत की पोलीस असतील किंवा अग्निशमन दल असतील त्यांनी ही खिडकी तोडून जे आहेत की खुशीला बाहेर काढलं आणि खुशी सध्या केएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते. दुसरीकडे आहे की ही संपूर्ण रेस्क्यू टीम आहे तब्बल 3 ते 3.5 तासाने जी आहे ती घटनास्थळी पोहोचली. कारण रस्त्यामध्ये घोडबंदरचा ट्रॅफिक, दहिसर टोल नाक्याचा ट्रॅफिक, त्यामुळे त्यांना इथे येण्यासाठी उशीर झाला. दरम्यान त्यावेळेपर्यंत भाईंदरच्या अग्निशमन दलाने हा किल्ला इकडचा लढवला होता. ह्या संपूर्ण याच्यामध्ये 7 लोक जखमी झाली, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. प्रश्न हा उपस्थित झाला, हा बिबट्या हे आता लोकांच्या जीवावर उठलेले आहेत का? आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील 2 लहान मुलांना बिबट्याने नेलं होतं आणि त्यामुळे विधानसभेमध्ये मोठ्या प्रकारात गदारोळ झाला होता आणि वनमंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 करोड खर्च करून आपण शेळ्या बकऱ्या आणणार आणि जंगलामध्ये सोडणार आहेत. परंतु ही गोष्ट फक्त कागदावर राहणार का? प्रत्यक्षात काय उतरणार का? ज्या मुलीवर हा हमला केलेला आहे खुशी टाक, तिचा घरामध्ये अक्षरशः खुशीचं वातावरण होतं, कारण 3 दिवसापूर्वी तिचा साखरपुडा झाला होता. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं, लग्नाच्या तयारीची गडबड होती, परंतु त्याच दरम्यान त्यांच्यावर आसमानी संकट जे आहेत की कोसळलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं हे कुटुंब जे आहेत की खुशी लवकरात लवकर घरी यावी यासाठी प्रार्थना करत आहेत आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी होती. आता माझे मित्र इकडे राहतात. सकाळी 8 वाजता बिबट्या इकडे दिसला. नंतर बाजूच्या गल्लीमधून त्याने आतमध्ये या बिल्डिंगमध्ये शिरकाव केला आणि पहिल्या माळ्यावरती त्याने एका मुलीला त्यांनी जेव्हा चावा घेतला त्यानंतर ही खळबळ उडाली. सुबह 7:30-8 बजे के आसपास में हमने देखा कि यहाँ पर बिबट्या घूम रहा है और एक बिल्डिंग के अंदर दूसरे माले पे चढ़ गया था वो. तो शहर के अंदर लोगों के अंदर खलबल मच गई. उस खलबल के अंदर फिर बाद में ये हुआ कि एक घर में घुस गया. घर के अंदर एक लेडीज के ऊपर जो जिनकी 3 दिन पहले ही सगाई हुई थी उसके ऊपर हमला किया, उसके भाई के ऊपर हमला किया. दोनों बहुत गंभीर रूप से जख्मी है और उनको अभी टेम्पो हॉस्पिटल के अंदर भर्ती किया गया है. 6:30 के 7 के करीब सुबह यहाँ पे हम लोग ने देखा था. पब्लिक की नॉर्मल हलचल थी, वो टाइम पे यहाँ पे आया था, तब हमने देखा था उस चीज को. क्या कैसे एंट्री किया था उसका, वो रूप कैसा था? मतलब डरा हुआ था या खौफनाक था उसका रूप, बहुत ज्यादा एग्रेसिव था वो. कैसे मतलब दिखने में कितना बड़ा है, छोटा है? बड़ा है वो, बड़ा है साइज में तो बड़ा है. मतलब सुबह मॉर्निंग में हम लोग को पता चला कि यहाँ पे ऐसा कि कोई तेंदुआ आया है, तो हम लोग आए यहाँ पे. तो हम लोग ने देखा मतलब जैसे कि ये बहुत साइज में बहुत ज़्यादा बड़ा है और ज़्यादा एग्रेसिव है, ये बहुत ज़्यादा एग्रेसिव है. तो मौके पे सब फिर पुलिस में कॉल किया, रेस्क्यू टीम को फ़ोन किया, तब जाके पुलिस प्रशासन आई. सब लोग ने अच्छा कोऑपरेट कर रहे हैं, बट अभी तक क्वेश्चन है कि अभी तक ये पकड़ा नहीं गया है. मैं कल रात को 2:30 बजे कबड्डी का मैच खेल के आ रहा था घाटकोपर से. तो रात को पूरा पुलिस का ये चल रहा था, राउंड अप चल रहा था, क्योंकि स्थानिक लोगों ने देखा था कि चीता दिखा है, मतलब लेपर्ड दिखा है. तो अपना नवगा रोड में तालाब रोड के यहाँ पे दिखा था. तो हम लोग सब लोग ढूंढ रहे थे, मतलब पुलिस को सरकार ये कर रहे थे, 2 पुलिस वाले थे, सब बिल्डिंग में घूम रहे थे. तो तभी अपना एसएम पब्लिक के यहाँ पे किसी ने स्पॉट भी किया था कि हाँ इधर है. तो बोला भी गया पुलिस वालों को कि इधर है, पर कुछ मतलब मेजर एक्शन ले ही नहीं सकते क्योंकि रेस्क्यू टीम ने कुछ नहीं, मतलब एडवांस कुछ है नहीं, उसकी वजह से पकड़ा भी नहीं पा रहे थे. बाकी सब घूम रहे थे कि इधर ढूंढ रहे. कल रात के 2:30 बजे की बात है. 7 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे. 2:30 वाजता रात्री बिबट्या इथे येतो. या ठिकाणी बिबट्या आला त्यापासून जो तुंगारेश्वरचं जंगल असेल किंवा भाईंदरचं जंगल असेल हे बराच लांब आहे. पण बिबट्या आतमध्ये कसा आला, कुठच्या रोडने आला, हा देखील विचार करायला प्रश्न लावणारी प्रश्न आहे. परंतु असं असलं तरी मोठं आव्हान येत्या काळामध्ये आहे, कारण ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गजबजलेली वस्ती आहे. बिबट्या जर घुसला तरी त्याला पळण्यासाठी कुठल्या प्रकारचा मार्ग नसतो आणि हेच बिबट्या आता लोकांच्या जीवावर उठलेले आहेत. तास लागले बिबट्याला पकडायला आणि ताब्यात घेतलेला काय
सांगाल? हे आपल्याकडे 9 वाजता फोन आलेले होते. फोन आल्यानंतर आपण ती माहिती झालेलं आहे की BP रोड मध्ये एक बिबट्या एक बाथरूम मध्ये गेलेले म्हणून. त्या आपण फोन आल्यानंतर परत आपण सगळे लोक इथे आले होते. आपला फायर ब्रिगेड टीम आले होते, पोलीस आले होते, फॉरेस्ट टीम आले होते. तो सारे 9 पासून आपण सगळ्या टीमने सोबत मेहनती करून आपण ते बिबट्या जे आहे रेस्क्यू केलेले आहे आणि यशस्वी झालेले रेस्क्यू करण्यामध्ये. सर, 7 तास लागले या घटनेला. त्यांनी आता त्याला जेरबंद करा. हा बिबट्या आला कुठून आणि काय नेमका प्रकार घडला? ती फॉरेस्ट डिपार्टमेंट पण सांगतात, मी पण सांगतात. हेतू काय आहे की आपला रेस्क्यू करायची हेतू आहे आणि कोणाला इंजुरी ना होताना रेस्क्यू करायची हे मेन हेतू आणि उद्देश आहे. त्यामुळे आपण वेळ लागलेले जे आहे ते विषय इम्पॉर्टंट नाही आहे की आपण रेस्क्यू केलेले तो मुद्दा इम्पॉर्टंट आहे. काय लोकांना आव्हान करा मीरा भाईंदरच्या? असं प्रकरण आता सिटीमध्ये घडले त्याचं आव्हान म्हणजे हे एक्सेप्शनल केस आहे. आपण नंतर ह्याच्या बाबत आपण बघू. सर, महानगर पालिका के कर्मचारियों ने जान जोखिम में डाल के लोगों को बचाया. एक्चुअली क्या किया महानगर पालिका महानगर पालिका का पूरा टीम जो है और बाकी टीम भी हम रेस्क्यू में एंगेजमेंट है. इसलिए अभी जो इंजरी का रिपोर्ट है वो हॉस्पिटल में सब एडमिटेड है. उसका जो एक्चुअल पोजीशन है हम माहिती लेके आप लोग को बता पाएंगे. जब घर में घुसा था वो लड़की कहाँ थी और उसको कैसे रेस्क्यू किया उसमें थोड़ा सा जो ये हमारा एक ये जो बाथरूम के बाजू में एक बेडरूम थे उसमें घुस गए थे. उसके साथ साथ ये एक बच्ची लड़की भी थी, उसको काटा था. तो हमारा टीम फायर ब्रिगेड टीम ने अंदर घुस के ग्रिल तोड़ के ये हमारा बच्ची को निकाले हैं. उस टाइम में बिबट्या बाथरूम के साइड में चले गए थे. थैंक यू.